नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सध्या आपण ऐकतोय जी.ए. कुलकर्णींचा निळा सावळा हा कथासंग्रह. हा त्यांचा पहिला कथासंग्रह बरं का. आजची आपली कथा आहे अवशेष. मित्रांनो, काही माणसांना आपल्याला बघूनच घाणेरडी वाटतात किंवा किळस येते किंवा असं वाटतं की काय मूर्ख मंद माणूस आहे हा. पण त्या माणसाच्या आयुष्यात काय चाललं असेल हे कधी आपण डोकावून पाहतो का? किंवा आपण जर ते पाहिलं तर आपल्याला त्याच्याबद्दलची कीव वाटेल आणि आपल्याला गिल्ट येईल असं आपल्याला वाटतं, म्हणून आपण तिकडे दुर्लक्ष करतो. बघूयात या कथेच्या शेवटी आपल्याला काय वाटतंय. त्यासाठी ऐकूयात आपली आजची कथा अवशेष. दुपारचे जेवण झाले की ढेकर देत पोट खाजवत लंगडा गोविंदाचार्य पायरीवर बसतो. वाळलेल्या शेवग्याच्या शेंगेसारखा दिसणारा डावा पाय खाली दुमडून उजवा पाय तो उन्हात सोडतो व त्यावर माशा बसू लागल्या की म्हशीने कातडे हलवावे त्याप्रमाणे पाय हलवत त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न करतो. पायरी अगदी गटाराजवळच आहे. गटारात तुंबलेले घाण काळे पाणी, शेजारच्या लोकांनी टाकलेल्या उष्ट्या पत्रावळी आणि या साऱ्यावर सारख्या घोंगावणाऱ्या निर्लज्ज माशा. पाठीवर माशी बसली की तो पटकन पाठीवर थाप मारतो. त्यावेळी हाडांच्या काड्याखाली फुगलेले पोट एकदम आकसल्यासारखे होते. दररोज कुणाच्या तरी घरी तो एक जेवण काढतोच. अगदीच इलाज नसून असाच एखादा कुंकवाशिवाय दिवस आलाच तर फक्त संध्याकाळी तो पातेलेभर भात उकडतो. खडे भातकुटे सारे तसेच. सपक पिठल्याबरोबर मोठमोठाले घास बकाबक गिळून तो चटईवर आडवा होतो. चटईची किनार फाटून बोंदरी झालीय. मधल्या काड्या फाटल्यात. त्यांतून पुष्कळदा खालच्या जमिनीचा थंडगार चौकोनी चटका त्याची झोप मोडतो. रात्री उंदीर पेटी भोवती हिंडतात. रिकामे डबे खडखडतात. डोळे न उघडताच गोविंदाचार्य मानेखाली घेतलेल्या पंचावर कुशीवर वळतो व हुड हुड करत हातात येईल ते आवाजाच्या दिशेने फेकतो. दर मंगळवारी आणि शुक्रवारी भजन करण्याची त्याची पद्धती. त्याचा देव कोणता कुणास ठाऊक, पण गोविंदाचार्याची भजने ऐकून त्याचे कान किटून कॉलीफ्लॉवर सारखे झाले असतील. अशा भसाड्या नासलेल्या गळ्यातून तो रात्री 12-1 वाजेपर्यंत आपली भजने बोंबलत असतो. शेजारच्या बायका त्याला चक्क ऐकू जातील अशा मड गेलं त्याचं काकतीवेशीला, त्याच्या चुलीत निवडुंग फुटला असल्या शिव्या देत. पण एक तारेच्या सुरात गोविंदाचार्याची एकदा तंद्री लागली की त्याच्या वाळलेल्या कोहाळ्याप्रमाणे दिसणाऱ्या चेहऱ्यावर चिकट समाधान ओसंडते. त्यावर रागाचा, अतृप्तीचा, जीव कुरतडणाऱ्या वासनेचा एकही ओरखडा दिसत नाही. एखादी म्हैस सावलीला पडावी त्याप्रमाणे रखरखीत भुरकी दुपार साऱ्या गल्लीभर ऐस पैस पसरते. गल्लीतील जीवन सुखावल्यासारखे होते. समोरच्या घरात शंकर सोनाराच्या हातोड्याचा आवाज मधून मधून ऐकू येतो व त्यामुळे उन्हाला तडे गेल्यासारखे वाटतात. काही वेळा तूर वाळत घालून हातात काठी घेऊन जानव्वा बसवण्णाच्या कट्ट्यावर बसते. गोविंदाचार्य तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. ती गळ्यातील जाडजूड सरी बोटांनी चाचपते. तिच्या उग्र फताड्या चेहऱ्यावर आठ्यांचे वेटोळे चढते व थुंकीची पिचकारी टाकावी त्याप्रमाणे ती तुटकपणे 2-4 शब्द बोलते. गोविंदाचार्य एक निश्वास सोडतो आणि गल्लीच्या कोपऱ्यावरून कोणी ओळखीचे येते का हे मोठ्या आशेने पाहतो. ऊन जास्त तापून दुपार करपू लागली की जानववाला डुलकी येते. ती संधी साधून शेजारच्या वळचणीत उभी असलेली शेळी लगबगीने पुढे येते आणि खुशाल तूर खाऊ लागते. बसल्या बसल्यास तो खापरीचा तुकडा तिकडे फेकतो. फार झाले तर वाकून चांगल्या गुडघ्यावर हात ठेवून वाळका पाय हलवत गडबडीने तो पुढे जातो व शेळी हाकतो. जानव्वा डोळे उघडते. शेळीला उद्देशून एक भरदार टोप पदराची शिवी हासडते व उगाचच तुरीवरून हात फिरवते. गोविंदाचार्याकडे पाहतही नाही. गोविंदाचार्य कोणालाच आवडत नाही आणि आपण होऊन कोणी त्याच्याशी बोलतही नाही.
त्याच्या मळकट चेहऱ्यावरील कातड्याला ठिगळ लावल्याप्रमाणे दिसणारे त्याचे हसणे पाहून प्रत्येकाला शिसारी येते. त्याच्या साध्या प्रश्नालाही सगळेजण एखाद्या लूत भरलेल्या कुत्र्याला हुडत करावे त्याप्रमाणे तुसडी उत्तरे देतात. गोविंदाचार्याला मुले फार आवडतात. लाकडाच्या अड्ड्याजवळ एका घरात गावठी शाळा आहे. दुपार पिकून पिवळी पडली की तिथून मलिन कुस्करल्या चेहऱ्याची मुले बाहेर पडत. ती समोरून चालली की गोविंदाचार्याच्या मनाची घालमेल होते. त्यांच्यापैकी प्रत्येकाचे नाव त्याला माहितीये. ए बिंदू माधव, हा शाळा सुटली काय? मोठ्या उत्सुकतेने तो एका पोराला विचारतो. पण ते पोर काही न बोलता तेथेच गटारात फटकन मुतायला बसते. ए रामू, मास्तरांनी चोप दिला वाटतं आज? तो दुसऱ्याला विचारतो. रडव्या रामूला चड्डी वर धरता धरता पुरे झालेले असते व तो तसाच पुढे पळतो. काही काही वेळा पूजेला आलेली एखादी खारी किंवा बदाम गोविंदाचार्य त्यांच्या समोर धरतो. ते घेण्यासाठी ती पुढे येतात, पण त्याने बाळ म्हणत पाठीवर हात फिरवताच फिसकारत पळून जातात. खारी कधी कुमटलेली असते, बदाम कडू निघतो. मग ती पोरे "अरे लंगूडबाई" म्हणत ओरडत वेडावतात. आपणहून कोणीही गोविंदाचार्याला कसं काय, ठीक आहे म्हणून विचारले नाही. पण त्यामुळे त्याच्या मनाला रागाची गाठ पडली नाही. ते कधी विरजून नाचले नाही. त्या गोविंदाचार्याने मग लग्न केले. त्याच्या खोलीत एक दिवस त्याच्यासारखीच कुरूप काळी बाई दिसू लागली. ठेंगणी, अगदी खेडवळ, आकारहीन, रॉकेलच्या एखाद्या फुटल्या बाटलीप्रमाणे. प्रथम ती कपाळावर मोठे कोरडे कुंकू लावत असे. ते सारे अंगा खांद्यावर पडलेले दिसे. नंतर ती गंधाची टिकली लावू लागली. तिच्या केसांवर फुगे दिसू लागले व अनेकदा दारात उभी राहून ती उगाचच खिदळू लागली. गोविंदाचार्य जेवायला गेला की तो थोडे अन्न मागून आणू लागला. पण 4 दिवशी 4 घरच्या अन्नाचा तिला कंटाळा आला. पुष्कळदा ती त्याच्या दक्षिणेतील पैसे घेऊ लागली व हॉटेलमधून चिवडा आणून काळ्या तासभर उकळलेल्या निगरगट्ट चहा बरोबर खाऊ लागली. गोविंदाचार्याच्या भजनाने तर तिचे डोके उठते. भजनाच्या वेळीच ती त्या जळल्या देवाला लाखोली मोजू लागते. ते ऐकून गोविंदाचार्याचे ओठ भीतीने कापतात. अखेर दर शुक्रवार मंगळवारी तो तिला 4-4 आणे देतो. गल्लीच्या दुसऱ्या टोकालाच सिनेमा होता. तेथे ती नियमित जाऊन बसते. मग सकाळी सिनेमातल्या प्रमाणे हावभाव करून गाणे म्हणून दाखवते. गोविंदाचार्य बावळटपणाने हसतो, पण मग शरमून बाहेर पाहतो. शंकर सोनार फिदी फिदी हसतो. थोड्या दिवसांनी गोविंदाचार्याला मुलगा झाला. ते काळे वातीसारखे अशक्त पोर कुत्र्याच्या वाळल्या लेंडीप्रमाणे दिसते. पण गोविंदाचार्याला त्याचा सुपा एवढा अभिमान. तो त्याला आवडीने लोकरीचे टोपडे घेतो. पायात केसूर किड्याच्या अंगाप्रमाणे खरखरीत जांभळे पायमोजे घालून त्यावर घरातील एकुलता दागिना चांदीचे वाळे अडकवितो. ते पुष्कळदा घरंगळून खाली पडतात. मग ते उचलून गोविंदाचार्य हातात घेतो, पण कोणीतरी ओळखीचे येत आहेसे पाहून मोठ्या लगबगीने ते पुन्हा पायात अडकवतो. त्या पोराला घेऊन तो सारखा पायरीवर उभा राहतो. कोणीतरी येत असलेले पाहताच बोटाने रांगोळीचे ठिपके पुसावेत त्याप्रमाणे लंगड्या पायाने रस्ता पुसत तो पुढे होतो. त्या माणसाला ते पोर कौतुकाने दाखवून लाडीकपणाने विचारतो, काकाकडे जातोस? काका पेपरमिट देतात. त्या माणसाच्या चेहऱ्यावर स्पष्ट शिसारी दिसते. पोरही गोठल्याप्रमाणे कवड्यासारख्या डोळ्यांनी गुम्म पाहते. शेणाचे पांडव करून त्यावर 2 बिया टचटचीत टोचतात तसे. कोणी त्याला कधी हात लावला नाही की त्याचे नाव विचारले नाही. 2 ठिकाणाहून तर पूजेला येताना पोराला घेऊन येऊ नका अशी सूचना आली. पुष्कळदा तो अगदी खिन्न होतो. त्या पोराच्या गालाला गाल लावून कुस्करल्या मनाने समोरील लांबलचक वाळत घातलेल्या मळक्या कापडाप्रमाणे दिसणाऱ्या रस्त्याकडे तो पाहत बसतो. त्याचा खरबरीत गाल लागून काही वेळ पोर मध्येच किंचाळते व पुन्हा गोठून बसते. नाही हा, नाही हा
म्हणत गोविंदाचार्य हसतो आणि कुणी ओळखीचे भेटते का हे पुन्हा पाहू लागतो. त्याची बायको आता बऱ्याच वेळा सिनेमाला जाऊ लागली. एकदा तिने कोणा मैत्रिणीने भेट म्हणून दिलेले नवीन करकरीत पातळ व नव्या चपलाचा जोड आणला. तीच मैत्रीण तिला अनेकदा माळा घेऊन देऊ लागली. सिनेमाला गेल्यावर परत यायला तिला बराच उशीर होऊ लागला. एक दिवस श्राद्धाच्या जेवणाहून गोविंदाचार्य परत आला. त्यावेळी ती घरी नव्हती. थिजलेल्या डोळ्यांनी आढ्याकडे पाहत पोर चटईवर पडलं होतं. जळकी संध्याकाळ झाली तरी तिचा पत्ता नव्हता. घाबरून गोविंदाचार्याने चार घरी चौकशी केली. घरात पुन्हा पाहिल्यावर तिने आपले सारे कपडे, नवे पातळ, चपला सारे काही बरोबर नेले होते असे आढळले. गोविंदाचार्यापासून मिळालेले पोर तिने जाताना त्याच्याकडे फेकले होते. 2-4 दिवस गोविंदाचार्याला झोप आली नाही. नंतर कुणीतरी मुद्दाम खवचटपणे त्याला सांगितले की परवाच्या दिवशी दादू गवळ्याबरोबर ती स्टेशनवर हिंडत होती. कोणीतरी एकदम कमरेत लाथ मारल्याप्रमाणे गोविंदाचार्य खचला. आता प्रत्येक ठिकाणी तो पोराला घेऊन जाऊ लागला. ज्या ठिकाणाहून पोराला आणू नका म्हणून सूचना आली होती तेथील पूजा त्याने सोडून दिली. पण त्या पोराला काय झाले कुणास ठाऊक, त्याचे पोट तमाम वाढू लागले. त्याने घेतलेले पाणीपतचं दूध जसेच्या तसे तोंडातून बाहेर पडू लागले. जागरणामुळे गोविंदाचार्याचे डोळे उघडल्यासारखे झाले. 1-2 दिवसांत त्याच्या खांद्यावर पोराने प्राण सोडला. गोविंदाचार्याने हंबरडा फोडला व त्याला समोर ठेवून तो त्याच्यावर पालथा पडला व हुमसून हुमसून रडू लागला. 2-4 महिन्यांचे भाडे तुंबल्यामुळे घर मालकाने गोविंदाचार्याचे सामान बाहेर काढले. त्याने चांदीचे वाळे खिशात घातले, पण बेबंद शिव्या देत रिकामे डबे, फाटकी चटई, एकतारी सारे दंड दिशी कचऱ्याच्या कुंडात फेकून दिले. पुढील भिंत पाडून त्याने दुकानासाठी झकास जागा केली. मध्यंतरी दिसेनासा झालेला दादू गवळी परत आला. त्याने त्या ठिकाणी बिडी काडीचे दुकान घातले व सिनेमाकडे जाणाऱ्या पोरीबाळींकडे पाहत तो आपल्या अक्कडबाज मिशनवर हात फिरवू लागला. गोविंदाचार्य आता लाकडाच्या अड्ड्यात एका कोपऱ्यात राहतो. काही वेळा अजूनही तो एखादे भजन गुणगुणतो, पण त्यात आता दम नाही. त्याच्या आयुष्यातच आता जीव नाही. ते कसरीने खाल्ल्याप्रमाणे वाटते. पुष्कळदा तो कुणाशीच बोलत नाही व 2-3 दिवस जेवणाशिवाय राहतो. कधी जर हसलाच तर सारी हाडे मडक्यात घालून खुळखुळावी त्याप्रमाणे वाटते. काही फाजील लोक मुद्दामच त्याच्या बायकोविषयी चौकशी करतात. तो चिडत रागवत नाही, पण तो रडतही नाही. ती होय ती पळून गेली, तो सांगतो. अहो करायचं काय, बाकीची माणसं घर करतात, लग्न करतात, त्यांना मुलं बाळ होऊन सुख मिळतं म्हणून मीही लग्न केलं, पण आमचं साधलं नाही. मी देवापुढे नारळ फोडला, पण तो निघाला कुचका. कोण काय करणार सांगा. त्याच्या बोलण्यात दंश नाही, मनात विष नाही, पण तो अनेकदा गोणपाटाच्या तुकड्यावर अंग मोडून एकटाच पडलेला असतो आणि त्याचे म्हातारे दूध भरलेले मन निपचित पडून त्याच्या डोळ्यांतून बाहेर विषण्णतेने पाहते. ही होती आपली आजची कथा, अवशेष. अशा माणसाविषयी आपल्याला कीव वाटायला हवी असं फार वाटतं, पण माणूस म्हणून आपण कधी कधी इतक्या नालायक आहोत असं वाटतं आणि वाईटच वाटतं खरं तर, आणि रागही येतो स्वतःचा. या कथेचं नाव अवशेष आहे. अवशेष म्हणजे काय तर एखादं बांधकाम किंवा एखादी गोष्ट जेव्हा मोडकळीस येऊन पडते किंवा तुटते तेव्हा जे उरतं त्याला आपण अवशेष म्हणतो. त्याला काही आकार नाही, ज्याला काही अस्तित्वच नाहीये स्वतःचं. असंच झालंय गोविंदाचार्याचं. त्याचं आयुष्य त्याने कसं बसं काढलं. संसार सुरू झाल्यानंतर मात्र त्याला वाटलं की आता काहीतरी नीट होईल, पण तरी सुद्धा काहीच व्यवस्थित झालं नाही आणि त्याने बांधलेला हा संसार मोडकळीस आला, पडला, फुटला आणि शेवटी फक्त अवशेष उरले त्याचे, त्याच्या जीवनाचे.
आणि तरीही बघा माणूस किती चांगला असतो, त्याच्या मनात कुठलीच कटू भावना नसते. इतकं सगळं होऊनही त्याच्या मनात कुठलंच विष नाहीये, कुठलीच चुकीची निगेटिव्ह भावना नाहीये. असा माणूस आपल्याला होता आला तर बरंच म्हणायला हवं. तुम्हाला ही कथा कशी वाटली, माझं वाचन कसं वाटलं, हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा. आणि मित्रांनो, मी नेहमी सांगत असते, हाईप द्या. हाईप देणं खूप महत्वाचं आहे, कारण जर तुम्ही हाईप दिली तर YouTube हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला मदत करतो. आणि बरेच जण असे सुद्धा आहेत की जे कथा ऐकतात, कमेंट पण करतात, पण सबस्क्राईबच करत नाहीत. असं कसं चालेल? 10K करायचेत ना आपल्याला लवकर. मग नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात या संग्रहातली पुढची कथा घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. थँक यू.